दर्शकांनो, जय भीम नमोबुद्ध. आपण पाहता लाडबुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष प्रक्षेपण आहे. मी प्राध्यापक गजेंद्र रवी. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे महागायक आनंददादा शिंदे यासोबत जोडलेले आहेत. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत दादांच्या भावना. दादा, जय भीम नमोबुद्ध. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांना बाबासाहेबांना अभिवादन माझ्या वतीनं, शिंदेशाही परिवाराच्या वतीनं आणि माझीच नव्हे पण संपूर्ण समाजाची मागणी आहे. जी, दादर हे काय कुठल्या हुतात्म्याचं नाव नाहीये. खरं. दादर स्टेशनला नाव चैत्यभूमी स्टेशन झालं पाहिजे, बरोबर. ही माझी सगळ्या महाराष्ट्राचीच इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी. आणि नागपूरचं सुद्धा दीक्षाभूमी असं नामांतर व्हावं. आणि दुसरी गोष्ट, बुद्धगया ज्या ठिकाणी बुद्धगया सुद्धा मुक्त झाली पाहिजे, ती आमच्या हातात आली पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी अयोध्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल साकेत नगरी होती तिथे, आणि ज्या वेळेला पाया खोदण्यात आला राम मंदिराचा तर संपूर्ण अवशेष बुद्धांचे निघाले, बरोबर. आणि त्या ठिकाणी बुद्धांचंही बुद्धविहार झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. दर्शकांनो, आपल्यासोबत जुळलेले होते महाराष्ट्राचे महागायक आनंददादा शिंदे. आणि खरं तर खूप चांगले महत्त्वाच्या दोन मागण्या या ठिकाणी दादांनी केलेल्या आजच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं, की दादर स्टेशनला चैत्यभूमी हे नाव झालं पाहिजे आणि जे नागपूरचं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन त्याला या ठिकाणी दीक्षाभूमी नाव झालं पाहिजे. सोबतच महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी जशा पद्धतीने झालं पाहिजे तसंच अयोध्याला या ठिकाणी महाविहाराची निर्मिती झाली पाहिजे, ही मागणी या ठिकाणी केलेली आहे. दर्शकांनो, जय भीम नमोबुद्ध. आपण पाहता लाडबुद्ध टेलिव्हिजनचा हा विशेष कार्यक्रम आहे. आज 69वा महापरिनिर्वाण दिवस आहे. आपण आहोत चैत्यभूमी या ठिकाणी आणि महामानवांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या घटकातील क्षेत्रातील लोक येतात. आपल्यासोबत वंदनीय भदंत साधनानंदजी जुळलेले आहेत. एकंदरीत त्यांच्या आजच्या दिवशी तमाम देशवासियाप्रती आणि असणाऱ्या भावना आपण जाणून घेतोय. भंतेजी, वंदन. मंगल हो मंगल हो. सबसे पहला लाडबुद्ध टीवी चैनल को बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ. जैसे आज जो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का जो महापरिनिर्वाण दिन का निमित्त में जो मेरे नज़र में जो मैं आज 25 सालों से मैं यहाँ पे आ रहा हूँ, पहला से अभी अति सुंदर करके महानगर पालिका माध्यम से रहन सहन खान पान ये सब कर देता है. जो बहुत सारे NGO संस्था है महाराष्ट्र गवर्नमेंट का तरफ से अति सुंदर. फिर भी मैंने कुछ इस फीलिंग किया हूँ कि मुझे को लगता है वो सब थोड़ा और भी बोलना चाहिए. बहुत लाखों अनुयायी, कम से कम 20 लाख का ऊपर है लोग, पैर रखने का जगह नहीं. मैं एक चीज़ देखा हूँ और भी जो देश विदेश से आया हुआ लोगों को, बहुत सारे लोगों को और भी सोने के लिए और भी सेट लगाना बहुत ज़रूरी है. उसका साथ साथ और भी जो लेट्रिन बाथरूम का भी और भी सुविधा बढ़ाना चाहिए अगले टाइम पे, अगले बरस. तो इस बरस तो आज 6 दिसंबर, आज बहुत बड़ा शोक दिवस है. डॉक्टर बाबा साहेब एक बहुत बड़ा महामानव है. उसने जो पूरा जीवन भर लोगों कल्याण के लिए सेवा दिया, अपना भारतवर्ष को मजबूत बनाने के लिए संविधान दिया, अर्थव्यवस्था दिया, सामाजिक धार्मिक आर्थिक राजनीतिक बहुत चीज़, जाति वर्ण धर्म निर्विशेष जो आज लगभग 20 लाख का ऊपर लोग शिवाजी पार्क दादर चैत्यभूमि में आता है. बाबा साहेब का प्रति कृतज्ञता श्रद्धांजलि देने के लिए आया है. जैसा यहाँ पे मैं साधनानंद बंते जी, मैं त्रिपुरा से हूँ. ये मेरा कल्याण मित्र लंकानंद बंते जी, वो भी श्रीलंका के हैं. हम मुंबई में रहता है. तो समन्वय समिति का भी मैं भी सलाहकार हूँ. इसी तरह का बहुत सारे तमाम NGO को मैं और विनती करूँगा, आप लोग हर बरस जो लोगों को सेवा देने के लिए पानी बिस्किट रोटी जो भी आप लोग सेवा देता है और बढ़ाने का प्रयास कीजिए. कभी कभी बहुत सारे लोगों को भी कंबल लोग दे देता है. आज भी मैंने देखा हूँ
की और भी दवा का सारे चीज सुविधा अति उत्तम, महानगर पालिका को भी अति उत्तम, तो महाराष्ट्र सरकार को अति उत्तम व्यवस्था, और पुलिस का भी इतना सुंदर व्यवस्था पहला तारीख से हो रहा है। बहुत बहुत आभारी है, बहुत बहुत धन्यवाद। और लौट बुद्धा टीवी चैनल को प्रचार कामना करता हूँ। ये आप लोग देखिए, सहयोग दीजिए, सबको जय भीम। चैत्यभूमी दादर या ठिकाणी आज 69वा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्या अनुषंगाने काही व्यक्तिमत्वासोबत आपण जुळणार आहोत, त्यांच्या भावना आदरांजलीपर या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। समता परिषद मुंबईचे कार्यवाहक या ठिकाणी शरदजी कांबळे साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण जाणून घेतो काय वाटते साहेबांना। सर जय भीम नमो बुद्धाय। सर्वप्रथम मी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो। 1 तारीखपासून 6 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून लाखोच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात। आमचं भाग्य आहे की या ठिकाणी मुंबई शहरामध्ये बाबासाहेबांना अंत्य दर्शन घेण्याची या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली आणि त्यामुळे करोडो लोकांच्या जीवनाचा भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलं जातं। बाबासाहेबांनी जे संविधान दिलं, या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या विचाराच्या आधारावर जे बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला उभं केलं आणि आज आपण पाहिलं की या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र शासन तर राज्यपाल इथपर्यंत आल्यानंतर त्यांनी जे बाबासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल जे निवेदन केलं, हे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाची उंची आहे आणि अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी संधी आम्हालाही मिळते। आम्ही खरोखर आमचं भाग्य समजतो आणि येणाऱ्या पिढीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या उत्तुंग जीवनाचा अभ्यास केला पाहिजे। दररोज त्याने आपल्या जीवनामध्ये त्याच्या कार्यान्वित केलं पाहिजे, तरच या समाजाला खऱ्या अर्थानं पुढे जाण्याची संधी मिळणार आहे। मी एवढंच आव्हान या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं करतो की या चैत्यभूमीवर या, बाबासाहेबांना अभिवादन करा आणि बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून आपल्या समाजाचे पर्यायाने आपण देशाची प्रगती करूया, एवढंच या निमित्ताने आवाहन करतो। आणि लॉर्ड बुद्धाचंही मनापासून अभिनंदन करतो की समाजामध्ये जनजागृतीचं काम या निमित्तानं करताय, त्यांनाही या कामामध्ये त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावत जावो अशी मी भगवंताची प्रार्थना करतो। पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या स्मृतीनं अभिवादन। तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं, तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावा। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी अभिवादन करतात। अजून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आपल्यासोबत समता परिषदेच्या मुंबईच्या महिला प्रमुख आहेत योजनाताई ठोकळे, यांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते आणि ज्ञानाच्या अथांग महासागरास खूप अभिवादन करताना मन भरून येतं की लाखोचे अनुयायी वर्षानुवर्ष ही जी गर्दी आहे ती वाढतच चाललेली आहे। कारण का, बाबासाहेबांना मारणारा फक्त बाबासाहेब काही बहुजनांचे नेते नव्हते, ते संपूर्ण जगाचे नेते होते आणि त्यांनी जे कार्य केलं ते इतकं महान आहे की जगातल्या, भारतातल्या कानाकोपऱ्यामधून लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी येतात आणि हीच महामानवाला मोठी आदरांजली आहे। दर्शकांनो, या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण पाहू शकता या ठिकाणी हा समता सैनिक दलाचा मार्च या ठिकाणी सुरू आहे आणि ही सर्व मंडळी या ठिकाणी समता सैनिक दलाची या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आजच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आहे। अतिशय डिसिप्लिन मध्ये, शिस्तबद्धतेमध्ये या ठिकाणी अनेक लोक आपल्याला या ठिकाणी जाणवत आहेत। या ठिकाणी हे अभिवादन होते समता सैनिक दलाचं अतिशय शिस्तबद्धतेनं आणि त्याचप्रमाणे विशिष्ट वेशभूषेमध्ये या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं काम या ठिकाणी होते। आपण पाहू शकता ही सर्व समता सैनिक दलाची मंडळी या ठिकाणी हे अभिवादन करतायत या प्रांगणामध्ये, ज्या ठिकाणी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे अभिवादन या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून आपण जाणून घेताय, आपण पाहताय की या अभिवाचनाच्या ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत। हे संचलन सुरू आहे या ठिकाणी समता सैनिक दलाचं आणि एकंदरीत आपण ही डिसिप्लिन आणि शिस्त या ठिकाणी पाहू शकता। महामानवाला अभिवादन करण्यासाठी
या ठिकाणी हे समता सैनिक दलाचं पथसंचलन या ठिकाणी सुरू आहे. अतिशय डिसिप्लिनमध्ये आणि अतिशय खऱ्या अर्थानं या संपूर्ण वेशामध्ये हे समता सैनिक दलाची टीम हे सैनिक या ठिकाणी अभिवादन या ठिकाणी करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी हे अभिवादन करण्याची पद्धती आहे. आज महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिवस आहे. चैत्यभूमीच्या या पवित्र स्थळी या ठिकाणी हे समता सैनिक दलाचं पथसंचलन या ठिकाणी सुरू. हे सगळी मंडळी या ठिकाणी आपल्याला अभिवादन करण्यासाठी कटिबद्ध आहे. अतिशय डिसिप्लिनमध्ये या ठिकाणी हे पथसंचलन समता सैनिक दलाचं आज 6 डिसेंबर अर्थातच महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी सुरू आहे. आणि आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह आम्ही या स्थानावरच्या अनेक क्षणचित्र आपल्याला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे पूर्ण देशातले लोक टी व्हीच्या स्क्रीनवरती बसून हा महापरिनिर्वाण दिवसाचा जो ऐतिहासिक कार्यक्रम होतो आहे. 25 ते 40 लाखापेक्षा जास्त लोक यावर्षी महामानवाला जगभरातनं देशभरातनं अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आणि खरं तर आपण दिवसभर या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे थेट प्रक्षेपण आम्हाला प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं चॅनल लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. आता आपण आहोत चैत्यभूमीवर 69व्या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं विधान परिषदेच्या सदस्या चित्राताई वाघ आपल्यासोबत जुळलेल्या आहे. एकंदरीतच महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम जनतेला याच्या दिवसाच्या निमित्तानं ताईचा काय संदेश आहे, काय मेसेज? ताई काय वाटते? दरवर्षी मी या ठिकाणी येत असते बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी, पण रोजच आम्ही त्यांना वंदन करतो. या देशातल्या 50% महिलांना खऱ्या अर्थाने जर कुणी न्याय दिला असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी जर मतदानाचा अधिकार दिला नसता तर ना मी आमदार असते, ना मी कुठली कार्यकर्ता असते, ना मी आणखीन कुठल्या व्यासपीठावरती असते. या देशातल्या 50% मातृशक्तीवरती कोटी कोटी उपकार हे बाबासाहेबांचे आहेत. आणि म्हणून मी सगळ्यांनाच नेहमीच सांगत असते की ज्या कुठल्या परमेश्वराला मानतात त्याच्यासोबत बाबासाहेबांना वंदन करायला विसरू नका, कारण त्यांनी अस्तित्व आम्हाला दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी दिलेले विचार हे प्रेरणादायी असतातच. त्याच्यावरती थोडेसे का होईना अंगीकारण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ताई, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये पाहतो आपण की महिलांवरचे अत्याचार किंवा मुलींवरचे अत्याचार हे जे प्रकरणं वाढत आहेत, या अनुषंगाने कायद्याच्या संदर्भात आणि एक महिला म्हणून काय भूमिका आहे? कायदे आहेतच, सक्षम कायदे आहेत. त्याचे प्रभावी अंमलबजावणीची आपण मागणी करणं गरजेचं असतं, जे आम्ही वारंवार करत असतो. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ यांनी विविध अशी फॉरेन्सिक व्हॅन्स, म्हणजे ही जी विविध आयुध आहे ज्याच्यामध्ये आता एकही हरामखोर आरोपी सुटणार नाही, याची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आणि बाकीही बरेच बदल हे त्या ठिकाणी झालेले आहेत. आता BNS नवीन आलेला आहे, भारतीय दंडसंहिता, न्यायसंहिता, भारतीय न्यायसंहिता, याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कायदे सक्षम आहेत. आणि त्याच्या आग्रही भूमिकाच आपल्याला मांडली पाहिजे असं मला स्वतःला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं. आणि हे जे हरामखोर विकृत लोक आहेत ही काही कुठल्या ग्रहावरनं आलेली नाही आहेत, आपल्यामधलेच आहेत. आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून ही जी घाणेरडी विकृती आहे त्यांना ठेचायचं काम केलं पाहिजे. ताई, खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या उत्थानासाठी खूप मोठं संविधानाच्या माध्यमातून ही मांडणी केलेली आहे. तीच उपलब्धी तुमच्या माध्यमातून आज जगासमोर आहे. आणि एकंदरीत आज ग्रामीण गावखेड्यातल्या ज्या महिला आहेत आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रति या ठिकाणी अनभिज्ञ आहेत. एकंदरीत बाबासाहेबांनी महिलांसाठी दिलेले हक्क अधिकार या संदर्भात लोकांमध्ये अवेअरनेस व्हावेत म्हणून काय भूमिका? नाही, सरकार तर ते करतच असतं. माझ्यासारख्या कार्यकर्त्या ज्या ज्या ठिकाणी जातात त्यावेळेला आमची सुरुवातच इथून असते की ज्यांनी आम्हाला अस्तित्व दिलं त्या महामानवाला वंदन करून त्यांचं स्मरण करूनच आम्ही आमच्या पुढच्या गोष्टी ज्या असतात त्या महिलांच्या समोर ठेवत असतो. तर दर्शकांनो, आपल्यासोबत जुळलेल्या होत्या चित्राताई वाघ. आणि एकंदरीत आपण त्यांना जाणून घेतलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या तमाम शोषित पीडित वंचित घटकासह महिलांसाठी काय उत्तरदायित्व आहे ते सर्वांनी या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. हेच बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अभिवादन ठरू शकते. बघत राहा लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आता आपण आहोत चैत्यभूमी 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं. आपल्यासोबत ज्येष्ठ अर्थतज्ञ नरेंद्रजी जाधव साहेब आपल्यासोबत जुळलेले आहेत. एकंदरीत आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण जाणून घेऊया त्यांच्या भावना. सर, जय भीम नमो बुद्धाय. जय भीम, सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. आजचा दिवस अतिशय विशेष दिवस आहे, कारण या दिवशी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातून, देशभरातून, जगभरातून बिलकुल बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी इथे येतात आणि दर्शन घेतात. आणि ही संख्या दरवर्षी वाढत जाते आहे.
आता मला सांगण्यात आलं की कालपर्यंत 10 लाख लोक आले होते आणि आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये आणखी 10 लाख येतील. त्यामुळे यावर्षी आकडा 20 लाखांपर्यंत जाणार आहे. परंतु हा शोकसंदेशाचा कार्यक्रम जरी असला तरी या निमित्तानं इथे पुस्तकांचं विक्री आणि प्रदर्शन भरलेलं असतं आणि गेल्या वर्षी इथे 4 कोटी रुपयांची पुस्तकं विकली गेली होती. 4 कोटी रुपयांची. आणि हे अचाट आहे. आणि ही पुस्तकं मनोरंजनाची पुस्तकं नसतात, ही विचार प्रवर्तन करणारी पुस्तकं असतात. आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कामगिरी आहे की त्यांनी एवढ्या मोठ्या समाजाला विचार करायला उद्युक्त केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे, संविधानाचे शिल्पकार आपण त्यांना म्हणतो, त्याच्याबद्दल मुद्दाम तुम्हाला सांगतो की अलीकडच्या काळामध्ये एक अभ्यास गट होता. त्यांनी जगातल्या 220 घटनांचा अभ्यास केला, संविधानांचा अभ्यास केला. गेल्या 200 वर्षात ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्या संविधानांचा अभ्यास केला. आणि त्यांनी काय निष्कर्ष काढलेला आहे? त्यांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की संविधानाचं सरासरी वय हे केवळ 17 वर्ष असतं. 17 वर्ष. आणि आपलं संविधान पहा 75 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा शाबूत आहे. आणि 145 कोटी लोकांना एकत्र धरणारी एक गोष्ट काय असं जर मला विचारलं तर मी सांगेन ते भारतीय संविधान. ही त्यांची महती आहे. आणि या संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि जगभरात त्याचं खूप कौतुक झालेलं आहे. मला असं वाटतं की या निमित्तानं या महामानवाला त्यांच्या स्मृतीला वंदन करण्याची संधी सगळे लोक घेत असतात. त्यातलाच मी एक लक्षावधी अनुयायांपैकी भीती लोकांमध्ये निर्माण होते की बाबा इथं असं पेरलं जातं की देशाचं संविधान धोक्यामध्ये आहे किंवा देश हिंदू राष्ट्र होतोय. या संविधानाला धोका असण्याची काही शक्यता मला वाटत नाही. आणि जर धोका निर्माण झाला तर त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे असा माझी ठाम धारणा आहे. तसं होणार नाही, परंतु तसं करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला तुम्हाला आठवतं रिडेल्सच्या वेळी कसा मोर्चा निघाला होता? सगळे गट तट विसरून सगळे एकत्र आले होते. ते मुंबईत झालं, ते देशभरात होईल. मी तुम्हाला सांगतो या घटनेला धक्का लावण्याचं कोणाचंही सामर्थ्य नाही. सर पुन्हा एक दुसरं सुरू झालेलं आहे की एससी प्रवर्गामध्ये प्लीज एक शेवटचा महत्वाचा जे बाय फर्गेशन या ठिकाणी होतं किंवा उपवर्गीकरण होते, या अनुषंगानं काय वाटतंय तुम्हाला? काय होणार? मला वाटतं ते आपल्या हिताचं नाहीये. त्याचं कारण असं आहे, म्हणजे त्याच्या मागची भावना फार चांगली आहे की ज्यांच्यापर्यंत आरक्षण पोहोचलं नाही त्यांच्यापर्यंत ते पोहोचावं. पण काय होणार आहे की आंबेडकरी समाजामध्ये शिक्षणाचा जो प्रसार झालेला आहे तिथून खूप मोठ्या वर्गावर मोठ्या प्रमाणावर लोक शिक्षित होऊन पुढे आलेले आहेत. त्यांना संधी न देता तुम्ही इतरांना ज्यावेळी संधी द्याल त्यावेळी काय होईल की त्यांच्याकडे ते क्वालिफिकेशन नसतील, त्यांची ती तयारी नसेल, त्यामुळे त्यांनाही मिळणार नाही आणि आपल्यालाही मिळणार नाही. असं होण्याची शक्यता आहे की योग्य कॅन्डिडेट मिळाला नाही म्हणून त्यांना देण्यात येणार नाही. म्हणजे आपल्याला नाही आणि त्यांनाही नाही. त्याच्यामध्ये नुकसान आहे. म्हणजे तत्वतः हे फार छान वाटतं की ज्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचावेत, परंतु त्याच्यामध्ये हा दुष्परिणाम संभवतो असं माझं वैयक्तिक. झालंच तर मग ते लोकसंख्ये प्रमाणामध्ये कसं होईल ते नाही. आता आपण या विषयावरती नंतर सविस्तर तुम्ही मुलाखत घ्या. नाही आता दिलं नाही. ठीक आहे. आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ अर्थतज्ञ नरेंद्रजी जाधव साहेब जुळलेले होते आणि लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलसाठी खरं तर आजच्या प्रसंगानं काही महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. आपण जाणून घेणार आहोत अनेक मान्यवरांचे वेगवेगळ्या विषयावरचं मत. आपण ज्या नियम कायद्याने जगतो असं ह्या जगातलं सगळ्यात उत्तम संविधान जे या देशाला दिलं, आणि फक्त संविधान नाही, आपल्या पाण्याची जी पॉलिसी असेल, विजेची काय पॉलिसी असेल, असं दूरदृष्टी ठेवून त्यांनी जी काय धोरणं आखली त्या सगळ्याचाच आज देश ज्या पद्धतीने पुढे चालला आहे तो त्यांनी दिलेल्याच दिशेने आज चाललेला आहे. पण हे दुर्दैव आहे की आज मी एक खूप जड अंतःकरणाने म्हणते की ह्या वास्तूत ह्या मातीत आल्यानंतर आज ज्या पद्धतीने ह्या संविधानाच्या विरोधात कट कारस्थान होतं ह्या राज्यात आणि त्यातून झालेल्या मारामाऱ्या, ह्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने संविधानाच्या विरोधात अनेक गोष्टी झाल्या, ह्या खूप खरं तर अस्वस्थ करणाऱ्या आहेत. तरी इथे राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. मुख्यमंत्री आजच्या सभेमध्ये म्हटले की पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत प्रयत्न करूया की राष्ट्रीय स्मारक पूर्ण करण्याचा. मला कळत नाही ते करण्यासाठी हिंदू मिलची जी जागा दिली त्याच्यानंतर हे स्मारक करायला एवढा उशीर का होतोय याचं उत्तर मोठे मोठे रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ह्यांचे होतात, पण हे स्मारक जे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे, आस्थेचं स्थान आहे,
ते का पूर्ण होत नाही आहे आणि याचं उत्तर खरं तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. आपण पाहता लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचा हा विशेष कार्यक्रम आहे. आज 6 डिसेंबर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी चैत्यभूमीवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एकंदरीत आजच्या दिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊ त्यांच्या भावना. ताई, हे आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि बाबासाहेबांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इकडे येतो आणि त्यांच्या आशीर्वादानेच हा देश चाललो आणि त्यांनी केलेले हा जगातलं सगळ्यात चांगलं जे संविधान आहे, हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही, फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानाने चालणार. ताई, देशामध्ये संविधान धोक्यामध्ये किंवा हिंदू राष्ट्र होते अशा काही वावड्या उठवल्या जातात, काय म्हणाल? ह्या वावड्या नाही आहे, ते वास्तव आहे. वास्तव आहे. हो, अर्थातच वास्तव हो, आहे. रॅली डेटा वगैरे काढल्या स्पीक्स गेल्या. बघा ना, डेटा बघा ना. हो. वावड्या कसल्या, डेटा ड्रिव्हन बघा. महाराष्ट्रामध्ये इलेक्शनमध्ये मारामाऱ्या कधी पाहिल्या आहेत? बिलकुल कधीच नाही. पहिल्यांदा पाहिल्या ना, बंदूक पाहिली ना. आणि मी म्हणत नाही, चॅनल्सवर बघ आणि वर्तमानपत्रात इलेक्शनमध्ये पैशाचा वाटप कधी पाहिलं आहे? आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी केली, मग महाराष्ट्र BJPकडे पैसे आले कुठून? हा एक मोठा प्रश्नच आहे ना. त्यामुळे पैसे, त्याचा गैरवापर, गुंडागर्दी, मारामाऱ्या, बंदुकी, फॉर्म भरायला द्यायला नको किंवा मग EVM मशीनचे लॉक्स तोडण्यात आले, हे तर सगळं चॅनल्सनी दाखवलं ना. आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. मग हे संविधानाच्या बाजूनी आहे का वावड्या आहेत का काय वास्तव आहे? वास्तवच आहे ना. हे दुर्दैव आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका विश्वासाने पारदर्शक कारभारासाठी संविधान केलं आणि ते संविधान बाजूला ठेवून पूर्णपणे संविधानाच्या विरोधात ज्या पद्धतीने इलेक्शनचं काम होतं आहे, हे एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. आणि अशी भीती वाटते की आता हा देश दडपशाहीकडे चाललाय का, अशी दबक्या आवाजात चर्चा सगळीकडे देशात दिसते. ताई, एकीकडे प्रधानमंत्री म्हणतात बेटी बचाव आणि बेटी पढाव. आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार जे वाढत आहेत, आता मालेगावचं कांड असेल किंवा डॉक्टर मुंडेताईचं असेल, हे प्रकरण जेव्हा आपण पाहतो तेव्हा काय वाटतं? तसं खडकवासल्यामध्ये हगवणे कुटुंबांच्या पण सुनेने आत्महत्या केली. हे दुर्दैवी. आणि महाराष्ट्र नाही, भारत सरकारचा, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार एकाच विचारायचं आहे. भारत सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात आत्महत्याही वाढलेल्या आहेत, मग शेतकऱ्यांच्या असू दे, महिलांच्या असू दे, शिक्षकांच्या असू दे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई वाढते तेही होतं आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट्सही ज्या पद्धतीने यायला पाहिजेत त्या येत नाहीत. त्याच्यामुळे महाराष्ट्र आर्थिक अडचणीत आहे आणि या देशाचं पहिलं आर्थिक धोरण हे बाबासाहेबांनीच मांडलं होतं. मग पाण्याचं नियोजन कसं असावं, विजेचं नियोजन कसं असावं, तुम्ही बघताय काय परिस्थिती देशात आहे. ताई, भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव या ठिकाणी आहे अशा पद्धतीने उद्घोषणा केल्या गेल्या, पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्याचं अवेअरनेस किंवा त्याचं प्रबोधन कारण नाही इंदू मिलचं 10 वर्ष सत्तेत आहेत ना, 11 वर्ष केंद्रात सत्तेत आहे. इंदू मिलची जमीन दिली, एवढा त्यांनी उद्योग केला, का नाही हे काम पूर्ण झालेलं? काय कारण आहे? यांचे मोठे रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, मोठे कॉन्ट्रॅक्टर्सची कामं होतात या राज्यामध्ये आणि या देशात, पण बाबासाहेबांचं यांना हे काम पूर्ण करता येत नाही वेळेत. 11 वर्ष 70, 11 वर्ष काय लहान कमी वर्ष नाही हो आता. ताई, काय सांगाल आजच्या दिवशी तमाम एवढीच सगळ्यांना सांगेन की संविधानावर विश्वास ठेवा आणि जर संविधानच्या विरोधात कोणी काही करत असेल तर ताकदीने बाबासाहेबांसाठी आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने लढलं पाहिजे. हा देश कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही, तो देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. आणि ह्याच्यासाठी जे काही कष्ट किंवा किंमत आम्हाला मोजावी लागेल, तुमच्या स्वातंत्र्यासाठी, माझ्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या विकासासाठी आपण एकत्र लढलं पाहिजे. तर दर्शकांनो, आपल्यासोबत जुळल्या होत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि आपण पाहतो की लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. थेट प्रक्षेपण चैत्यभूमीवरनं सुरू आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन रुपेश गावंडेसह. बघत राहा हक्काचं चॅनल लॉर्ड बुद्धा TV चॅनल. मी गेले 48 वर्ष सातत्याने 6 डिसेंबरला इथे हजर असतो. मला आठवतं 1977 साली 5 डिसेंबर रोजी मला नोकरी लागली होती आणि 6 डिसेंबरला सुट्टी होती. त्या दिवशी आलो होतो. त्यानंतर मी कधी कुठलाच एक वर्षसुद्धा गॅप पाडलेला नाही. याचं कारण आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आमच्यासारखे इथे तुम्हाला दिसलेही नसते. त्यांचे अनेक करोडो लोकांना त्यांनी, जे दलित, पददलित आणि माझ्यासारखे OBC लोकांना विशेषतः, त्यांच्यामुळे आम्हाला कुठेतरी या संविधानामध्ये जागा मिळाली, कुठेतरी आरक्षण मिळालं
म्हणून आमच्यासारखे लोक इथे या मुंबईसारख्या शहरात आज आम्हाला तुमच्यासमोर बोलायला मिळत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर म्हणतो की अशी महान व्यक्ती अजून जन्माला यायची आहे आणि होणारही नाही पुढे. आज त्यांचे विचार आपल्या देशात नाही तर पूर्ण जगामध्ये त्यांना लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. ज्यांचे इथे रेकॉर्ड म्हणजे ज्यांचे पुतळे आहे असे कदाचित वर्ल्ड रेकॉर्ड असेल. इथे ज्या पुस्तक विक्री होते किंवा इथे फोटोज आहे किंवा इथे लोक येतात हे सुद्धा खरोखरच म्हणजे जगाच्या पाठीवर असं कुठेच नसेल. आता मी आज बघतो इथली स्वच्छता, इथलं वातावरण अगदी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सोबण्यासारखं आहे. मी कोटी कोटी नमन करतो बाबासाहेबांना की बाबासाहेब तुम्ही परत या एकदा. कारण हे जे संविधान आहे हे संविधानाप्रमाणे देश चालत नाही आहे. या संविधानाची मोडतोड करणं चालू आहे. आपण सांगितलं होतं शेवटल्या क्षणी की हे संविधान किती चांगलं असेल तर याची अंमलबजावणी करणारे जर नालायक निघाले तर हे संविधान कुछ कामाचं नाही आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आणि तीच परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. या देशामध्ये ज्या संविधानिक संस्था आहे त्या संस्था सगळ्या ताब्यात घेऊन एक प्रकारचं हुकुमशहा बनत आहे सरकार. आणि या हुकुमशहाला टक्कर केवळ हे संविधान देणार आहे. सगळ्यांनी या संविधानाचं वाचन करावं. या संविधानाप्रमाणे बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे जर आपण चाललो तरच आपण याला मात करू शकतो. अन्यथा हा देश अराजकतेकडे जाईल आणि या देशामध्ये अराजकता माजेल आणि खऱ्या अर्थाने परत आपल्या दलित पददलितांना तेच दिवस येतील की जे पूर्वी हजारो वर्ष या लोकांनी अन्याय केला तेच अन्याय अत्याचार आताही हो पाहत आहे. सर, आजच्या दिवसाच्या निमित्तानं समाज बांधवांना कशा पद्धतीचं एक आव्हान कराल बाबासाहेबांना आदरांजली म्हणून? मी हे बघा आमचा आंबेडकरी परिवार तर येतोच इथे. मी आवाहन करेल की जो भटका आहे, विमुक्त आहे, जो ओबीसी समाज आहे त्यांनीच सुद्धा एवढ्या म्हणजे जसे ते आपले भाऊ येतात तसं आपला जो ओबीसी समाज आहे यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे. कारण त्या सगळ्यावरच बाबासाहेब आंबेडकरांनी उपकार केलेले आहे. मग महिला असो, पुरुष असो, मुलं असो, शेतकरी असो, कष्टकरी असो, नोकरदार असो, कारखान्यामध्ये काम करणार असो, सगळ्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे काही करून ठेवलं आहे संविधानामध्ये त्याची जाणीव ठेवून या सगळ्या समाजाने एकत्रपणे बाबासाहेब आंबेडकरांचं जे गुणगान करायला पाहिजे, त्यांना नमन करायला पाहिजे. मी सत्सार नमन करतो. बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन करतो. धन्यवाद. जय भीम. माझं नाव हरिभाऊ राठोड आहे. मी माजी खासदार आहे, माजी आमदार आहे आणि मी आरक्षणाचा अभ्यासक आहे. मी संविधान तज्ज्ञ आहे. मला अनेक वेळा संविधानाचं म्हणजे लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, राज्यसभेमध्ये कायदा बनवण्याच्या संदर्भात मला बोलवत असतात. त्यामुळे फार मोठा अभिमान आहे या संविधानाचा. धन्यवाद. दर्शकांना आपल्यासोबत जुळलेले होते खासदार हरिभाऊ राठोड आणि आपण त्यांना या ठिकाणी ऐकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सोबतच आपण बघताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे चैत्यभूमी दादरवरनं. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचं हे स्पेशल कव्हरेज आहे. आज आहे 6 डिसेंबर, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा या ठिकाणी महापरिनिर्वाण दिवस. या निमित्तानं आज IRS अधिकारी सन्माननीय समीरजी वानखडे साहेब आपल्यासोबत जुळलेले आहेत. जाणून घेऊ त्यांच्या भावना. सर, जय भीम. जय भीम. सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन आजच्या दिवशी. दुसरं म्हटल्यावर दरवर्षी परिवारासह येतो आहे मी इथे. आणि त्यानंतर आज फक्त हे सांगू इच्छितो, तथागत गौतम बुद्धांनी आम्हाला त्रिशरण पंचशील हे दिलेलं आहे, जगाला दिलेलं आहे. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी हे 1950मध्ये याच्या स्वीकारपण केलेलं आहे. त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट जे आपल्या राष्ट्रासमोर आज आहे नशामुक्तीचा, ड्रग्सचं जे इश्यू आहे ते 1950मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. सूर्या मेरे माझ्या पमाडथाना वेर म्हणे सिक्काबदम समिती आम्ही. याचा अर्थ काय, मी कधी व्यसन नाही करणार, मी व्यसनपासून दूर राहणार. तर जे आज राष्ट्रासमोर इश्यू आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 1950मध्ये बघितलेलं आहे.
आणि आपल्याला फक्त आणि फक्त त्रिशरण पंचशील याचं प्रसारी करायचं आहे आणि याची लोकांपर्यंत स्पेशली युवक त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. जी सर, आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण कशा पद्धतीने समाजाला एक युवकांना आवाहन कराल? मी फक्त हे सांगणार की संविधान दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यानंतर त्रिशरण पंचशील दिलेलं आहे, तर त्याला वाचा तुम्ही, शिक्षण करा आणि त्यानंतर त्यांचे जे सिद्धांत आहे, त्यांचे जे विचार आहे ते तुम्ही जगासमोर आणा. थँक्यू. आपल्यासोबत जुळलेले होते या ठिकाणी समीर वानखेडे साहेब. बघत राहा लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. अनेक मान्यवरांनी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 69व्या महापरिनिर्वाणाच्या निमित्तानं या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. आता आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री क्रांती रेडेकर. जाणून घेतो आपण त्यांना. नमस्कार. आज मी इथे उपस्थित आहे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली व्हायला. मला अतिशय मी भावूक होते जेव्हा मी इथे येते 6 डिसेंबरला, कारण की कुठेतरी एक स्त्री म्हणून आमचं जे आयुष्य बदलायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांना नमन करणं अगदी म्हणून आपण लोटांगण घातलं तरी ते कमी आहे. कारण की जिथे माणसाला माणूस समजलं जात नव्हतं, स्त्रीला जवळपास एक जनावरच समजलं जात होतं, त्या काळात बायकांना, माणसांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम हे या महामानवांनी केलेलं आहे आणि त्यांना माझं शतशः नमन आहे. आणि त्यांचे विचार जे आहेत, त्यांनी मिळवून दिलेले हक्क जे आहेत, त्याचे दैनंदिन जीवनात वापर व्हावा आणि आपण सगळ्यांनी वापर करावा, असंच मी सगळ्यांना सांगू इच्छिते. क्रांतीताई, खरं तर आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की बाबासाहेबांनी महिलांच्या सुरक्षेसाठी खूप मोठे कायद्याचे तरतूद केलेली आहे, पण आजही महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार असतील, महिलांना अंधश्रद्धेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक गोष्टी नाकारणं असतील. काय वाटते तुम्हाला स्त्री समानता? मला असं वाटतं की बदल घडतो आहे, बदल थोडा हळूहळू घडतो आहे, पण तो बदल घडेल. कारण की शिक्षण ही जी चावी आहे ना, जी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली आहे, ती सगळ्यात मोठी आहे. आणि जोपर्यंत बायका शिक्षण घेत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर अत्याचार होतच राहतात. एकदा का तिला वाचा फुटली, एकदा का तिला हे कळलं की आपले हक्क काय आहेत, त्यानंतर तिच्यावर अत्याचार होणार नाहीत असं मला वाटतं. आणि ज्या सुशिक्षित माझ्या भगिनी आहेत आणि ज्या अत्याचार सहन करतात, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की स्वतः वाचा फोडा, कोणाशी तरी बोला. आईवडील जर सपोर्ट करत नसतील तर महिलांसाठी ज्या झालेल्या हेल्पलाईन्स आहेत तिथे फोन करा, तुम्हाला हेल्प निश्चितच मिळेल. स्वतःचा जीव घेऊन फक्त समोरच्याला 2 दिवस दुःख होतं, त्याच्या पलीकडे कोणाला काही होत नाही, रडत राहतात ते तुमचे आईवडील असतात. सो एकंदरीत बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रती तमाम देशातल्या, महाराष्ट्रातल्या महिलांची जी कृतज्ञता आहे कशी असायला पाहिजे? ती खूप जास्त असायला पाहिजे. कारण की जिथे शिक्षणाचा हक्कही आपल्याला नव्हता, समाजात तोंड वर करून वावरायचाही हक्क नव्हता, त्या काळी आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळवून देणं म्हणजे शिक्षण तुम्ही घेताय हे एक गोष्ट वेगळी आहे, पण तो तुमचा हक्क आहे. ही जी एक लाईन आहे ना, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी जे बायकांना लग्नानंतरचे, लग्नापूर्वीचे प्रॉपर्टी राईट्स, लग्नाचे राईट्स, डिवोर्सचे राईट्स हे सगळे मिळवून दिले आणि त्यामुळे आज बाई ॲटलिस्ट श्वास घेऊ शकते आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे त्यांना खरंच मनापासून शतशः नमन. थँक्यू. आपल्यासोबत जुळलेल्या होत्या ज्येष्ठ अभिनेत्री तथा IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या सुविद्य पत्नी क्रांतीताई रेडेकर. बघत राहा लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र. आता आपण आहोत चैत्यभूमीवरती. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिवस. या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. तर आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत आहेत. आपण जाणून घ्या एकंदरीत साहेबांच्या भावना. सर, ज्या महामानवानं हे संविधान आपल्या देशाला दिलं, एक चांगली आदर्श लोकशाही दिली, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करायला आलो होतो. आणि त्यांनी दिलेला जो आदर्श आहे, समतेचा आदर्श आहे, तो घेऊन आम्ही सगळ्या राजकारण्यांनी पुढं चाललं पाहिजे, हाच आम्ही संकल्प केला. जी सर, आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण पाहतो की देशाचं भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि ह्या संविधानात आपल्या सगळ्यांना हक्क अधिकार दिलेत. तरी आजही 75 वर्षामध्ये संविधान ग्रासरूट लेवलपर्यंत त्याचं अवेअरनेस झालं काय वाटतं? आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान भवन बांधण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे. राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून हे संविधान उच्च व तंत्रशिक्षण विभागाला बरोबर घेऊन प्रत्येक शाळेमध्ये पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. आणि संविधानावर देखील परीक्षा झाल्या पाहिजेत, त्याच्यातनं मुलांना संविधान कळलं पाहिजे, हा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे. परंतु मला इथं राजकारण करायचं नाही, परंतु आज राहुल गांधींनी ट्विट केलं संविधानाच्या बाबतीमध्ये की संविधान खतरे में है, ते राहुल गांधी खतरे में है, संविधान खतरे में नहीं है.
कारण शेवटी संविधानाला मानूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काम करत आहेत, आम्ही देखील काम करतो आहे आणि या संविधानाबद्दल नितांत आदर आहे आणि या संविधानामुळेच आम्ही मंत्री आहोत. बरोबर. सर, देशामध्ये बाबासाहेबांनी महिलांना हक्क अधिकार दिले संविधानाच्या माध्यमातून, पण आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की काही महिलांवरची अन्याय अत्याचाराची जी काही मालिका आहे, लहान लहान मुलीवरती अत्याचार होत आहेत, ते वाढत आहेत. ही दुर्दैवी बाब आहे. याच्यामध्ये पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नेल्या पाहिजेत आणि पीडित महिलेला किंवा पीडित मुलीला तातडीनं न्याय मिळवून दिला पाहिजे. हा झाला न्यायाची बाब, परंतु असं घडणारच नाही इतका कडक भूमिकाही पोलिसांची असली पाहिजे. युवकांना उद्योग व्यवसायाच्या संदर्भात आणि रोजगाराच्या संदर्भात काय आव्हान असेल? आपल्याला कल्पना असेल की या 3-3.5 वर्षामध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात नंबर 1 आहे. तो पूर्वी 3.5 वर्षापूर्वी किती नंबरला होता, काय होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं FDIमध्ये महाराष्ट्र नंबर 1ला असल्यामुळं बेरोजगारी देखील दूर करण्यामध्ये महाराष्ट्र हा नंबर 1ला आहे. ओके. तर आपल्यासोबत जुळलेले होते या ठिकाणी उदयजित सामंत साहेब आणि लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचे हे विशेष कव्हरेज आहे, बघत राहा. दर्शकांनो, जय भीम नमोबुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. आज आपण आहोत चैत्यभूमी. बाबासाहेब आंबेडकरांना 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत. त्या ठिकाणी परागजी सर आमदार आपल्यासोबत आहेत. आपण जाणून घेऊ त्यांच्या भावना. सर, सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी आमचे जेतवन सांस्कृतिक केंद्राच्या कार्यकर्त्यांबरोबर, आमचे भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत या ठिकाणी बाबासाहेबांच्या दर्शनाला येत असतो. आणि अख्ख्या देशभरातून ज्या पद्धतीने लोक इथे येतात, मला वाटतं त्यांच्या भक्तीतून सुद्धा एक संस्कार आपल्यावर होतो की बाबासाहेबांनी संपूर्ण समाज जीवनावर केवढा मोठा त्यांच्यात एक परिवर्तन आणलं की आज एवढे वर्ष सातत्याने लोक या ठिकाणी येऊन त्यांच्या दर्शनाला येतात. मला वाटतं की महापुरुष याची जी काय म्हणतात, कोणाला महापुरुष म्हणावं, तर त्यांच्या पश्चात शेकडो वर्ष ज्यांना लोक अभिवादन करत राहतात, ज्यांच्याकडून प्रेरणा घेत राहतात, ते खरे महापुरुष असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेच एक महापुरुष असल्याचा आपल्या सर्वांना स्वाभिमान आहे. सर, देशामध्ये खरं तर संविधान धोक्यामध्ये, ज्या बाबासाहेबांना आपण अभिवादन आज करतोय आजच्या दिवशी, त्या बाबासाहेबाचं लिखित हे संविधान या ठिकाणी धोक्यामध्ये अशा पद्धतीच्या काहीतरी वावड्या उठवल्या जातात, काय म्हणा? बघा, बाबासाहेबांनी जे संविधान तयार केलं, मी एक कायद्याचाही विद्यार्थी आहे, तर त्या संविधानामध्ये प्रोव्हिजनच अशी आहे की तुम्ही संविधानाचं जे स्ट्रक्चर आहे ते बदलू शकत नाही, मूळ ढाचा बदलूच शकत नाही. आणि जर का तुम्ही मूळ ढाचा बदलू शकत नाही, एवढं स्ट्रॉंग डॉक्युमेंट मला वाटत नाही की या जगात कुठलंही असेल. त्यामुळे संविधान बदलण्याच्या वावड्या तुम्ही म्हणाला, तो वावड्या शब्दच बरोबर आहे. याचा राजकीय स्वार्थासाठी काही गोष्टी होत असतील, पण जे हे बोलतात त्यांनाही हे माहिती आहे की संविधानाचा ढाचा बदलूच शकत नाही. इथेच विषय संपतो. सर, नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी बेटी बचाव बेटी पढाव असा नारा देतोय आपण, तो बुलंदही करण्याच्या तयारीमध्ये आहे. पण मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो लहान लहान मुलींवरचे अत्याचार किंवा महिलांवरचे एकंदरीत अत्याचाराच्या ह्या घटना वाढत आहेत. या अनुषंगानं काय आपलं फेल्युअर आहे, तर काय असं काय? नाही, हे आपण बरोबर म्हणालात की माननीय नरेंद्र मोदीजींचे अनेक ज्या योजना आहेत त्याच्यातली त्यांच्यासाठीची सुद्धा अतिशय जवळची योजना बेटी बचाव बेटी पढाव ही योजना आहे. आणि विविध योजना त्यामुळे महिलांसाठी सरकारच्या येत असतात. दुर्दैवाने ज्या गोष्टी घडतात, मला वाटतं की आजही आपल्या देशामध्ये या बाबतीतली जनजागरूकता करणं हे गरजेचं आहे. आणि कधीकधी तर असं वाटायला लागतं की अतिशय कठोरातले कठोर कायदे हे महिलांच्या विरोधातल्या अत्याचाराच्या केसेसबद्दल केले पाहिजेत. पण या निमित्ताने मी आणखीन एक मुद्दा सांगेन की महिलांमध्ये असलेली जागरूकता आणि महिलांना मिळणारा आवाज याच्यातून आता केसेस यायला लागलेल्या आहेत. नाहीतर ज्याला महिलांची हिंमत व्हायची नाही बाहेर यायची. सो हा जो लढा आहे तो एक पाऊल पुढे आला आहे, त्यामुळे ह्या केसेस यायला लागलेल्या आहेत. मला वाटतं की अशी प्रकरणंच होऊ नयेत, परंतु एखादं प्रकरण बाहेर आलं तर त्याच्यात कठोरातली कठोर कारवाई ही अपेक्षित आहे.
आजच्या दिवसाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रवासियांना तुमच्या माध्यमात एक आमदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीने युवकांना, महिलांना एक मेसेज असेल तुमचा? आजच्या निमित्ताने मी नरेंद्र मोदीजींचं एक वाक्य जे वारंवार ते संसदेमध्ये सुद्धा बोलतात की माझ्यासारखा एक सामान्य चहावाला हा पंतप्रधान होऊ शकला कारण बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानाने मला ताकद दिली. आपल्या संविधानामध्ये प्रचंड ताकद आहे. सिस्टीमवर विश्वास ठेवून सर्वांनी पुढे यायचा प्रयत्न केला पाहिजे. मी कोणी छोटा माणूस आहे असं वाटायची काही गरज नाही, कारण तुमच्यासोबत भारताचं संविधान आहे आणि छोटा माणूससुद्धा मोठा होऊ शकतो हे बाबासाहेबांनी दाखवलेलं आहे. बाबासाहेबांनी तो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. त्याच्यावरच सगळे पुढे चालत आहेत. आपण सगळ्यांनी त्यांच्या संस्कारातून पुढे यावं. सर, एकदा परिचय तुमचा करून द्या. मी पराग अळवणी, विलेपार्ले विधानसभा क्षेत्रातला आमदार आहे. धन्यवाद. तर दर्शकांनो, आपल्यासोबत हे जुळलेले होते परागजी अडवाणी साहेब, विलेपार्लेचे आमदार आपल्यासोबत होते. अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवर येतात, त्या सर्व मान्यवरांना आपण जाणून घेतोय. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. आज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवसाच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. आपल्यासोबत खासदार वर्षाताई गायकवाड आहेत. एकंदरीत आपण जाणून घेणार आहोत खूप महत्त्वपूर्ण विषय आज, कारण समाजाला हा एक मोठा संदेश या निमित्तानं जातोय. ताई, देशामध्ये संविधान या ठिकाणी धोक्यामध्ये आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करायचं अशा पद्धतीच्या रॅल्यासुद्धा काढल्या जातात. एकीकडे देशाचं संविधान धर्मनिरपेक्षता सांगते आणि असं वातावरण देशात सुरू आहे. काय म्हणाल? सर्वप्रथम मी बोधिसत्व महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करू इच्छिते. आणि लाखोच्या संख्येने प्रत्येक वर्षी जे आहे ते बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी येतात, देशभरातून येतात आणि विनम्र अभिवादन करतात. जशी तुम्ही प्रश्न विचारला की मी सातत्याने, तुम्ही जर बघा तर मी सांगते की बाबासाहेबांचा लढा हा मानवमुक्तीचा लढा होता आणि बाबासाहेबांचा लढा हा समतेचा लढा होता. माणसाला माणसासारखं वागवलं गेलं पाहिजे आणि समतेने वागलं पाहिजे. जात, धर्म, भाषा, प्रांत त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. दुर्दैवाने आपण आता बघतो की सत्ताधारी पार्टी जे आहे ते हिंदू आक्रोश मोर्चा काढतं, सत्ताधारी पार्टी जे आहे ते जाती धर्माचं त्या ठिकाणी वातावरण करतं. आज प्रश्न असा झाला आहे, जेव्हा मी नांदेडच्या घटनेकडे बघते, हे कोणाची म्हणजे झालेल्या, कोणी निर्माण केलेली गोष्टी आहेत या, की कोणती पिलावळ जी आहे जी सातत्याने देशामध्ये किंवा राज्यामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करते. तुम्ही जर बघाल तर सातत्याने काही मंडळी हे द्वेष पसरवण्याचं काम करतात. मी आताच हिंदीच्या पत्रकारांना प्रश्न विचारला. मी त्यांना म्हटलं की म्हणजे देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीशांची विटंबना केली जाते आणि त्याच्यानंतर चॅनेलवाले त्यांनी ती केली, त्याचा निषेध करत सोडून त्याची इंटरव्ह्यू घेता, त्याच्या बाजूने काही लोक ट्विट करतात आणि त्यांचं समर्थन केलं जातं. हे चुकीचं आहे. हा प्रश्न एका व्यक्तीचा नसून, एका समाजाचा नसून, हा देशाच्या राज्यघटनेचा आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्यात महत्त्वाच्या पदावर असलेल्या मुख्य न्यायाधीशाबद्दल तुम्ही अशी वागणूक देता आणि तुम्ही त्याचं समर्थन करता आणि देशाचे पंतप्रधान एक चिक्कार शब्दही बोलत नाहीत. कसं चालेल? काल मी बघते एवढे इंडिगोचा लोकांना त्रास आहे, ना एव्हिएशन मिनिस्ट्री बोलते ना कोणी बोलते. म्हणजे लोकांची मुलं शिकायला जात आहे बाहेर. हां, काही लोक चालले होते त्या ठिकाणी, घरामध्ये कोण आजारी होतं आणि लोकांना ना पाण्याचे व्यवस्थापन कामगार होते हो, त्यांना पाणी नव्हतं 2 दिवसापासून. हां, आणि त्यांना घ्यायला पैसे नव्हते, कारण एअरपोर्टचे पैसे एवढे वाढवले आहेत, कारण ते अदानीच आहे ना. मला सांगा ना, एअरपोर्ट ऑथॉरिटी बोलायला तयार आहे ना, त्या ठिकाणची एव्हिएशन मिनिस्ट्री बोलायला तयार आहे ना, इंडिगोचा स्टाफ बोलायला तयार आहे. काय माणसांनी करायचं? आणि संविधानाच्या बाबतीमध्ये संविधानाच्या सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी सांगितलं, मी मगाशी त्यांना बोलले, म्हटलं बाबासाहेबांनी सांगितलं संविधान मी बनवलंय, पण हे संविधान चांगलं आहे की वाईट आहे हे ते चालवणाऱ्या हातावर अवलंबून आहे. तुमचे हात असे आहे की तुम्ही जातीयतेचं वातावरण करा. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये कधी एवढं सामाजिक तेढ होतं, धार्मिक वातावरण होतं? तुम्हीच बोलणार वटण, तुम्हीच बोलणार सगळं. लोक झाडांसाठी आंदोलन करतात, तुम्ही त्याच्यामध्ये बकरी आणली. काय चाललंय? महाराष्ट्र हा होता का? आणि जे बोलतात ते मंत्री आहेत ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन त्या पोस्टवर बसलेले आहेत. तुम्ही संविधान मानता का? एक तर माझं म्हणणं आहे की त्यांना संविधान कळतच नाही. हां, त्यांना ते कळायला पाहिजे संविधान, जे शपथ घेऊन तुम्ही बसलाय. मी बघते संविधान शपथ घेतलेल्या व्यक्तींना मग ह्याची औलादात का त्याची औलाद का, आता राष्ट्रभक्तीची म्हणजे राष्ट्रद्रोहाची आणि राष्ट्रभक्तीची परिभाषा झाली आहे. प्रश्न विचारले, डेमोक्रेसीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अधिकार काय? प्रश्न विचारणं. मग ते मीडिया असेल किंवा विरोधक असतील किंवा इतर असतील. आता प्रश्न विचारले की तुम्ही जावा तिकडे, मग तुम्ही राष्ट्रद्रोही, तुम्ही तिकडे पाकिस्तानाच्या औलादात. तुम्ही झोपडपट्ट्यांसाठी भांडायला लागलात, तुमच्या बिल्डरांना मदत पाहिजे तर तुम्ही झोपडपट्ट्यासाठी भांडलात की तुम्ही पाकिस्तानाच्या औलादात. काय चाललंय हे? आम्ही संविधान मानतो, आम्ही बाबासाहेबांच्या औलाद आहे. आणि मला हे सांगायचं या माध्यमातून की जे जे लोक संविधानाला हात घालतील त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवण्याचं काम करू. मी मगाशी बोलले, संविधान चिरायू आहे आणि संविधानाच्या माध्यमातून सर्वांना जो न्याय मिळाला आहे त्याचं काय म्हणतात, त्याचं पूर्णपणे संरक्षण करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी आमची पण आहे. आणि म्हणून आम्ही सातत्याने विधानसभा असेल किंवा लोकसभेमध्ये हे प्रश्न विचारतो. पण दुर्दैवाने मला सांगायला पाहिजे की आता ही भावना जी होत चाललेली आहे समाजामध्ये, आता लोक नाव विचारलं की लोक जात धर्म विचारायला लागले. गावागावामध्ये द्वेषाचं राजकारण सुरू झाले. कोणी निर्माण केलं?
हा विचार केला गेला पाहिजे आणि त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये मुवमेंट केली पाहिजे. आपल्याला बाबासाहेबांनी प्रबोधन दिलंय, त्याचा वापर जनतेपर्यंत गेला पाहिजे. ताई बेटी बचाव आणि बेटी पढाव आहे आणि आता एवढे जे अत्याचार महाराष्ट्रामध्ये होत आहेत कारण महत्त्वाच्या महिलांशी निगडीत संबंध आहे आणि बाबासाहेबांनी महिलांना एवढं मोठं आरक्षण दिलंय. नाही, बेटी बचाव आणि बेटी बचाव आणि बेटी पढाव हे माहिती आहे ना तुम्हाला? बरोबर आहे ना. काय नरेंद्र मोदी साहेबांचं हे ब्रीद वाक्य आहे. बरोबर आहे. या पद्धतीने झालं पाहिजे महिलांचं. बरोबर आहे ना. परंतु आता मुंडेचं प्रकरण असेल, मालेगावच्या मुलीचं प्रकरण मला असेल. सांगा, जी हाथरसची घटना झाली, उन्नावची घटना झाली, कुथवाची घटना झाली, महाराष्ट्रामध्ये बदनापूरची घटना झाली. मला तुम्ही सांगा, कुठे देशाचे पंतप्रधान एका महिलेसाठी अन्याय झाल्यानंतर तिचा आवाज ऐकण्यासाठी, तिच्या कुटुंबाचा आवाज ऐकण्यासाठी आले? सांगा. ज्या घटनांचा तुम्ही उल्लेख करताय, मी मगाशीच पत्रकारांना बोलले की मला आश्चर्य वाटते की ज्या मुली इंडिपेंडंट आहेत, ज्या शिकलेल्या आहेत, म्हणजे वैशाली हागवणे असेल, डॉक्टर संपदा मुंडे असेल, गौरी असेल, किंवा आज मला झालेलं एक प्रकरण सांगितलं ते प्रकरण असेल, या सगळ्या महिला संपन्न कुटुंबातल्या आलेल्या आहेत आणि शिकलेल्या आहेत आणि नोकरी करणार त्यातल्या काही महिला. मग ह्या आत्महत्या किंवा हत्या करता संदिग्धता का निर्माण झालेली आहे? आज आम्ही सक्षमचं ते नांदेडचं प्रकरण बघतो. बाबासाहेबांनी सांगितलं रोटीबेटीचे व्यवहार करा, जातीयता आंतरजातीय विवाह करा, लोकांना एकमेकांबरोबर त्या ठिकाणी जे आहे ते समाजामध्ये दुरावा जो झाले तो निर्माण करणारी मंडळीपासून दूर राहावं आणि समाजाला एकत्र जोडण्याचं काम करा. त्या ठिकाणी जे आहे ते सामाजिक जे आहे ते त्या ठिकाणचं इंजिनिअरिंग व्यवस्थित झालं पाहिजे ही त्यांची इच्छा होती. पण दुर्दैवाने आज आम्ही बघतोय काय पुन्हा एकदा ते जातीयतेचं इतकं मोठं, मी मगाशीच बोलले की गावागावामध्ये जातीयतेवरून इतकं द्वेषाचं राजकारण निर्माण झाले. त्याचेच परिणाम हे सगळे आहेत. नक्की जे झालेले ना त्याची हत्या हे त्याचाच परिणाम आहे. ऑनर किलिंग या काळामध्ये होते 21व्या शतकात, जेव्हा आंतरजातीय विवाहाला आपण प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार ठेवतो, जेव्हा आंतरजातीय विवाहाला मदत करण्यासाठी आपण सरकार म्हणून काम करतो, आपण सांगतो लोकांना की आंतरजातीय विवाह झाले पाहिजे, ही बाबासाहेबांची इच्छा होती. मग असं असताना सुद्धा अशा तऱ्हेचं वातावरण महाराष्ट्रात कोणी निर्माण केले ते तुम्हाला पण माहिती आहे कोणत्या शक्ती आहेत त्या. आपल्यासोबत जुळलेल्या होत्या सुप्रियताई, या ठिकाणी वर्षाताई गायकवाड, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं विशेष कव्हरेज. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. चैत्यभूमी दादर. आज 6 डिसेंबर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आणि या अनुषंगानं अनेक मान्यवरांची बाबासाहेबांना शाब्दिक या ठिकाणी आदरांजली व्यक्त होत आहे. त्या अनुषंगानं आज आपल्यासोबत म्युन्सिपल मजदूर संघाचे अध्यक्ष सन्माननीय जाधव साहेब आपल्यासोबत जुळलेले आहेत. प्रकाशजी जाधव समाजभूषण आहेत आणि खूप मोठं काम त्यांचं या चळवळीसाठी, मुवमेंटसाठी, या एकंदरीत आजच्या दिवशी जाणून घेतोय त्यांच्या. जय भीम. मी प्रकाश जाधव, सरचिटणीस म्युन्सिपल मजदूर संघ. म्युन्सिपल मजदूर संघाच्या वतीनं महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी चैत्यभूमी दादर या परिसरामध्ये 1997मध्ये पहिल्यांदा चैत्यभूमीच्या उद्यानाची भिंत पडलेली होती. ती प्रत्येक पावसाळ्यात पडत होती आणि ती बांधण्यासाठी समाजातल्या अनेक लोकांना आंदोलन करावे लागायची. परंतु 1997ला म्युन्सिपल मजदूर संघाने या ठिकाणी महानगरपालिकेच्या सोबत राहून ती भिंत बांधून घेतली आणि आजपर्यंत ती सशक्त अशी भिंत संरक्षित आहे. त्याच्यानंतर पुढील जो रस्ता आहे तोही म्युन्सिपल मजदूर संघ आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी निर्माण केली. चैत्यभूमीच्या व्यवस्थापनामध्ये मी 1984पासून 92पर्यंत या व्यवस्थापनाच्या कमिटीमध्ये होतो. तर 1997 तर 2007पर्यंत म्युन्सिपल मजदूर संघ याच नावाने या सगळ्या सुखसुविधा भीम अनुयायांना चैत्यभूमीला 6 डिसेंबरला मिळाव्यात म्हणून म्युन्सिपल मजदूर संघाने या ठिकाणी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आणि आता समन्वय समितीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती याने प्रशासनाबरोबर समन्वय साधून या ठिकाणी या सुविधा देण्याचं काम केलेलं आहे. आणि मला आज सांगायला अभिमान वाटतो की बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने यावर्षी या सगळ्या सुविधा देऊन भीम अनुयायांना सहज सुलभतेने महामानवाचं दर्शन व्हावं म्हणून 15 कोटीचा निधी देऊन या ठिकाणी या व्यवस्था दिल्या. मी महानगरपालिकेचे सुद्धा म्युन्सिपल मजदूर संघाचे अध्यक्ष नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले आणि आमच्या संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. लॉर्ड बुद्धा चॅनलने आज संपूर्ण या ठिकाणी 4 दिवस हे वृत्तसंकलन करून महामानवाला अभिवादन करण्याच्या येणाऱ्या मान्यवरांना या ठिकाणी आपल्या समोर आणलेले आहे. त्याबद्दल लॉर्ड बुद्धा चॅनलचे सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा एकदा महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्युन्सिपल मजदूर संघ आणि महापालिकेच्या वतीनं लाख लाख कोटी कोटी प्रणाम करतो, अभिवादन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. काय सांगाल सर? नाव सांगाल? सुशांत त्रुके. मी म्युन्सिपल मजदूर संघ युनियन कोड 52
चिटणीस आहे. आज आम्ही सगळे कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी व आमचा कामगार वर्ग हे आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. सकाळपासून आम्ही इथे आहोत. गेले 2 महिने आमचे युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते समन्वय समितीला मदत सहकार्य करून समन्वय समिती असो इतर संघटना त्यांना सहकार्य करून आवर्जून आम्ही ह्याच्यात भाग घेऊन सर्वांना जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित आहे की नाही, BMCने व्यवस्थित आपल्याला कामं सांगितलेली आहेत आयुक्तांच्या मीटिंगमध्ये या CMच्या मीटिंगमध्ये ती पूर्णता केली आहे की नाही याची आम्ही पूर्ण खातिरजमा करून, जर नसेल तर संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ तिथे बोलून ते काम इथे पाणी नाही या कुठलीही व्यवस्था असेल ते आम्ही आमच्या पद्धतीत लवकर देण्याचं काम करतो. माझं नाव संजय यशवंत कापसे, मी ज्येष्ठ चिटणीस मुस्लिम मजदूर संघ युनियन क्रमांक 52. मी येतं सांगण्यात चैत्यभूमीच्या प्रांगणामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहोत. माझी एकच मागणी असेल की त्वरित लवकरात लवकर दादर स्टेशनला चैत्यभूमी हे नाव देण्यात यावं, ही माझी प्रमुख आमच्या युनियनच्या वतीनं मागणी आहे. जय भीम. तर आपल्यासोबत अनेक मान्यवर या ठिकाणी जुळत आहेत आणि म्युन्सिपल मजदूर संघाचे पण अनेक पदाधिकारी आपल्यासोबत जुळलेले आहे. एकंदरीत तिथल्या व्यवस्थापनाबद्दलचं नियोजन या सर्व मंडळीकडे आहे. बघत रहा लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं विशेष कव्हरेज आजच्या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं. अभिवादन महामानवास. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहत आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपल्यासोबत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन भाऊ सपकाळ, अर्थातच आपल्या सर्वांचे बंटी भाऊ. आणि आज आपण जाणून घेणार आहोत, आज 6 डिसेंबर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक मान्यवरांनी या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. तद्वतच भाऊंनीसुद्धा बाबासाहेबांच्या समोर या ठिकाणी नतमस्तक झालेले आहेत. भाऊ, पहिला प्रश्न माझा आपला असेल लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनसाठी की देशामध्ये संविधान या ठिकाणी धोक्यामध्ये आहे आणि देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जसं की धर्मनिरपेक्षता असतानाही हे वातावरण सुरू आहे. काय म्हणाल आजच्या परिस्थितीवर? आजची परिस्थिती दुर्दैवाने पुन्हा एकदा मनुवाद आपल्या देशामध्ये लादण्याचा प्रयत्न होत आहे. जाती जाती धर्माधर्मात भांडणं लावल्या जातात आहे. उच्च नीच हा वाद आहे. महिला स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा बाजूला राहिलेला आहे आणि मुठभर लोकांच्याच हातात धर्मसत्ता आणि राजसत्ता असली पाहिजे. अशा पद्धतीनं आज देशामध्ये वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण सर्व बहुजनांनी संविधानवाद्यांनी मनुवादाच्या विरोधात एक लढाई लढण्याची योग्य वेळ आलेली आहे. हा दुसरा स्वातंत्र्य लढा आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आपण गाफील राहिलो तर आपल्याला आपले महामानव आणि येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. भाऊ, खरं तर जनसुरक्षा नावाचं विधेयक या ठिकाणी येऊ घातलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपण पाहतो की इथल्या संस्थांना संघटनांना जी त्यांना स्वातंत्र्य राहणार आहे त्याची गळचिपी होण्याची शक्यता आहे. काय म्हणा? जे जनसुरक्षा बिल जे आहे जे आणलं गेलं आहे हे स्वतःला सुरक्षित करण्याकरता सरकारने आणलेलं बिल आहे. आमच्या विरोधात कोणीही बोलायचं नाही. तुम्ही बोलले तर आम्ही तुम्हाला आत टाकू. मूलभूत अधिकारांचं त्यामध्ये हनन आहे आणि हुकुमशाही करता उचललेलं हे अधिक एक पाऊल आहे. नरेंद्र मोदी म्हणतात बेटी बचाव आणि बेटी पढाव, पण आपण पाहतो मागच्या काही वर्षामध्ये किंवा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड महिलांवरचे अन्याय अत्याचार वाढतात. आता काल परवाची मालेगावची घटना आहे. एका छोट्याशा मुलीवर एवढा मोठा अत्याचार होतोय. पलीकडे तिकडे सक्षमचं एक नांदेडचं प्रकरण आहे. काय म्हणाल इथे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रात आणि भारतात महिलांच्यावरील अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि ज्या शोषित पीडित ज्या महिला आहेत यांची सामाजिक पार्श्वभूमी जर आपण बघितली तर हे वर्चस्ववाद्यांच्या माध्यमातून हे केलेलं हे एक पाप आहे, हे कारस्थान आहे. त्यामुळे उच्चभ्रू लोकांना हा देश तुमचा आहे, तुम्ही काही करा अशी जहागीर ही नरेंद्र मोदींनी आपल्या देशभरात दिलेली आहे. म्हणून अशा प्रकारचे अन्याय अत्याचार वाढतात आहे. आपण बघितलं असेल की कुस्तीपटू ज्या आहेत आशियाड आणि ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या त्या महिलांनी आरोप केल्यावर उपोषणाला बसल्यावरही नरेंद्र मोदी टचका मसने झाले. त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाव नाही तर बेटी बचाना चाहिए, मगर भारतीय जनता पार्टी के लोगों से बचाना चाहिए. भाऊ, महत्त्वाचा प्रश्न आहे इथला शेतकरी जो आहे खऱ्या अर्थानं खूप मोठा नागावल्या गेलेला आहे. त्याला आर्थिक मदत मिळते म्हणून आजही अनेक लोकांच्या खात्यामध्ये ते पैसे तांत्रिक अडचणीमुळे जमा झालेले अशी या ठिकाणी मांडणी केल्या जाते आणि आज शेतकरी जो हतबल झालेला आहे या सगळ्या गोष्टीला सरकार या ठिकाणी फेल्युअर गेलं का? तुम्ही केंद्र सरकारकडून मदतीसाठी आपण प्रस्ताव पाठवत नाही. या ठिकाणीच याच्यातच शेतकऱ्यांना कुठेतरी कमजोर करण्याचं भारतीय जनता पक्षाचं जे धोरण आहे ते त्यातून दिसून येत आहे. मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना सोयाबीन हे 8,000 रुपये होतं. आज 12 वर्षांतर मागे वळून पाहिलं तर ते 4,000च्या वर जायला तयार नाही. त्यावेळेस कापूस जो आहे
हा 10,000च्या दरम्यान होता, तो आता 7,000वर आलेला आहे. दुसरीकडे कृषी निविष्ठा सर्व त्यांचे भाव वाढले, खत बियाणं कीटकनाशक मजुरी हे सर्व वाढलं आहे. त्यामुळे हे भारतातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आडकीत्यात पकडण्याचा घाट हा भारतीय जनता पक्षाने घातला आहे. त्यामुळे गरीब करा, लाचार करा, धर्माची आफूची गोळी त्यांच्या तोंडात द्या आणि दीर्घकाळ राज्य करा, हे तोडाफोडा आणि राज्य करा इंग्रजांची नीती भारतीय जनता पक्ष ही अपनावत आहे. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधान निर्मात्याला अपेक्षित असणारी जी संविधानिक बदल या ठिकाणी अपेक्षित होते झालेत काय? संविधानानुसार बरेचशी कामं झालेली आहेत आणि त्या झालेल्या कामाची नोंद जी आहे ती आपण नागरिक म्हणून ठेवली पाहिजे. राहिलेली जी कामं आहेत त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे आणि आलेलं जे संकट आहे त्यातला 2 हात सामना केला पाहिजे. संविधानाचे संरक्षण आणि संवर्धन हा भारतीय नागरिकाचा धर्म आहे आणि तो धर्म निभावणं हे महत्त्वाचं आहे. मात्र काही अधर्मी लोक यावर हल्ला करत आहे हे तितकंच खरं. महामानवाला अभिवादन करताना काय सम्यक संकल्प आजच्या दिवशी केले गेले पाहिजे? महाराष्ट्राला काय संदेश असेल तुमचा? संविधानाचं संरक्षण संवर्धन करण्याकरता मी कटिबद्ध आहे. यासाठी प्रसंगी प्राणही गेला तर माझी तयारी आहे. ही कृतज्ञतेची भावना आज नतमस्तक होताना होती. जी, तर दर्शकांनो आपल्यासोबत जुळले होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि एकंदरीत आपण त्यांना जाणून घेतलेलं आहोत. सविस्तर माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट चॅनल, आंबेडकर चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन या ठिकाणी आपल्यासोबत जुळलेले आहेत रुपेश गावंडेसह. तोपर्यंत बघत रहा लॉर्ड बुद्धा TV.